राजूभाऊंचा आहे त्या स्क्रीनवर दाखवला जातोय सत्कार. मागच्या मॅचेसच काय झालं थोडीशी तिकडच्या 65 किलो वजनवर संभाजी विजय संभाजी शूटिंग कोच आणि अध्यक्ष उपस्थित आहेत. अण्णाजी तराट त्यांना मंचावर विनंती करतो. त्यांचा सत्कार नियोजन आहे बाबत. पाणी पुरवठा समिती मंडळाचे सदस्य जगदीश बर्वे, राजेश भाऊ, अनिल नळे, दिलीप भाऊ फेरण, प्रशांत भाऊ, प्रवीण दांडे, विलास भटकर, संजय साखरे, गजानन भाऊ भोगले आपण मंचावर या. गजानन भाऊ आगलावे, नितीन आडवले, शानिकबाई, रोशन गोटाळकर मंडळाचे सदस्य म्हणून मंचावरसाठी या की आपण त्या दाम्पत्याचा सत्कार घेतात तो आपल्या हस्ते करायचा आहे. आपल्याला तिथं जे थांबत आहेत व्यस्त त्यांनी थांबा करून सर्वांनी मंचावर या कृपया. आणि अण्णा तराट पाणी पुरवठा समिती यामध्ये सभासद असतील त्या सर्व समिती सदस्यांनी बाहेर ते काढली आलेली आहे. त्यातले कॅन उतरवायचे आहेत. त्या कॅन इथे घेऊन यायचे आहे किंवा पाणी पुरवठा समितीला त्या ठिकाणी जाऊन सहकार्य करायचं आहे. कॅन इथं ठेवलं या मंचावर या धरून तर या दिलीप भाऊ अल्ला तराट संभाजी स्पोर्टिंग क्लबचं उत्कृष्ट कबड्डीचं नियोजन ते दरवर्षी करत असतात. त्यांचा इथे सत्कार मंडळाच्या वतीने होत आहे. शाल श्रीफळ आणि पुष्प उचलली घ्या. शाल घेणार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि पुस्तक घेऊन अल्ला तराट या तुम्ही सगळं या एकच पाहिजे आपल्या मंगल परिसरात नितेश भाऊ गावंडे, सुमंत गावंडे, मोहन भाऊ भास्कर त्यांचं सर्वांचं स्वागत. कृपया आपण व्यासपीठावर जावं. व्यासपीठावर आपण स्थान अल्ला तराट राष्ट्रीय कबड्डीपटू संभाजी स्पोर्टिंग क्लब उत्कृष्ट खेळाडू तयार करणे आणि मॅचेसचे आयोजन करणे त्याच्याबद्दल त्या अल्ला तराटांच्या सिन्नाराकडून कामगार आयोजित सत्कार करण्यात आला. मंडळाला नितेशजी गावंडे पुस्तक भेट दिली. तसेच आपल्या मंडळाला सहकार्य करणारे मोहनभाऊ भास्कर यांना सुद्धा विनंती करतो की जे मंडळाचे सदस्य तिथे थांबा. मंडळाचे सदस्य मंचावर थांबा. मोहनभाऊ भास्कर यांनी आपल्या मंडळाला न मागता 1000 रुपये दिले. त्यांचा तिथे सत्कार व्हावा ही मी तुम्हाला विनंती करतो. मोहनभाऊ भास्कर या मोहनभाऊ कृपया मंचावर या. मोहनभाऊ भास्कर आपण कृपया मंचावर या. मैदानावर खुर्च्या टाकू नका. कृपया पेंडलमध्ये खुर्च्या टाका. मैदानावरच्या दोन आतमध्ये खुर्च्या बाहेर आल्या लाईनमध्ये लक्ष द्या कारण तिथे प्लेअर बसतील. पाहुण्यांसाठी पेंडल केलेला आहे आपण. माझी अशी विनंती आहे दिलीप भाऊ सर त्या सर्व खुर्च्या मैदानात उतरून घ्या. फक्त अर्ध्या फुटात जाऊन घ्या कारण आपण पेंडल टाकलेला आहे. मैदानावर आपल्याला कोणी येऊ नका. मोहनभाऊ त्यांच्या सत्कार मंडळाचे सदस्य करतील द्या. आमचे 65 किलो वजन करायचा. यानंतर होणारा मैदान क्रमांक 2 सामना नोंद घ्या. हनुमान क्रीडा मंडळ देवखेड वर्षे युवा स्पोर्ट्स क्रीडा मंडळ नांदुरा दोन्ही संघांनी हजर राहायचं आहे. कोणताही वेळ दिला जाणार नाही. हनुमान क्रीडा मंडळ देवखेड वर्षे युवा स्पोर्ट्स क्रीडा मंडळ नांदुरा 65 किलो वजन गटातील सामना सर आता सुरू असलेला दणदणीत सामना चांदूर माझा वर्षे दर्यापूर याच्यातला जिंकलेला जो सामना सेमीफायनलवर जाणार आहे. 65 किलो वजन गटातला होत असलेला सामना यामधील जो विजयी संघ होईल तो सेमीफायनलवर होईल. भगवान क्रीडा मंडळ देवखेड युवा स्पोर्ट्स क्रीडा मंडळ नांदुरा हिंदी गावांमध्ये सुद्धा 2-3 नोव्हेंबरला दणदणीत कबड्डीचे सामने आयोजित केले आहेत.
आपण माणसाची अवलंब काय, आपण दुसऱ्यापेक्षा ती नीट कशी त्याची अवलंब काय. माणसाची अवलाद आणि डुकराच्या अवलाद मध्ये फरक आहे ना. मंडळाच्या वतीने विनंती, मैदानाच्या मागे ज्या खुर्च्या खेळ आऊट झाले त्यासाठी बसण्यासाठी आहे. पेंडलमध्ये त्यांनी आतमध्ये बसायला पेंडलमध्ये निघतील हो. एवढी मेहनत करा करू नका. त्यांच्या खुर्च्या आहेत त्या का तुमच्या मायबापाला मला उपमा द्यावा लागेल की डुकराची अवलाद म्हणून. तिथं आपले दानदात्याने निखिल रावणकर आणि अविनाश कर्वे त्यांनी मंचावर यायचं आणि पेंडलमध्ये बसण्याची व्यवस्था करायच्या. खुर्च्या पेंडलमध्ये प्लेअरचे आऊट आणि लाईनमधल्या रांगेत बसा, जसे आऊट झाले तसे रांगेत बसा. तिथं खुर्च्या आहेत टाकलेल्या पेंडलमध्ये, खुर्च्या रिकामे आहेत. तिथं साईडनं या नितेश भाऊ रावणकर आणि अविनाश कर्वे तिथं मंचावर या आणि ठाकरे साहेब तुम्ही या मंचावर. आपण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांचा सत्कार घेणार आहोत. जगदीश भाऊ बर्डे, राजेश भाऊ मोहोळ, अनिल भाऊ नळे, मंडळाचे अध्यक्ष उगले सर, आपण यांचा सत्कार करायचा. दानदाते घ्या, निखिल घ्या सत्कार घ्या. हॅलो, काय तो होत असलेला सत्कार आपले जे दानदाते आपण त्यांचा येतोची त्याचा सत्कार हॅलो नारायण गुरुजी मंडळाचा हा येतोची सत्कार आपले जे दानदाते आहेत त्यांचा आपण सत्कार घेतो. मैदान क्रमांक 1 वर 57 किलो वजन गटातील पुढचे सामने दत्तात्रय क्रीडा मंडळ मंगूर तांबे, न्यू सोमनाथ क्रीडा मंडळ संकेतपूर, जय भजन क्रीडा मंडळ हिंगणी, न्यू यंगस्टार क्रीडा मंडळ नांदूर, हिंदू सूर्य महाराज क्रीडा मंडळ नागपुरी, दादासाहेब क्रीडा मंडळ रत्नापूर धारणी, नागापूर सचिव तुळशीदास धांडे, कोषाध्यक्ष राजेंद्रजी गायगुडे, सचिव नितीन गावंडे, सहकोषाध्यक्ष शरद ठाकरे, व्यवस्थापक अतुल सकने, सुरेश गवळी आणि याचे आयोजक मान्य गणेश भाऊ साखरे, सदस्य जगदीशजी बर्डे, राजेशजी मोहोळ, अनिल भाऊ नळे. काही सत्कार करायचे वाटतात, इच्छा नसताना अशा लोकांचे सत्कार करावेसे वाटतात. काही मित्र असतात जे दिलदार असतात आणि काही जे मित्र असतात सामन्याला भेट देतात. पण आता कसं कुठं बायकोचं प्रेशरचे बायकोसाठी व्यवहार असतात, कुठं पैसे द्यायची इच्छा नसते, पण तरी जे स्वभावाने चांगले असतात. आपण आज आजचा जो सत्कार घेऊन राहिलो, हा सत्कार ए राजू, अरे राजू बाजू हो, आजचा जो आपण सत्कार घेणार आहोत, इच्छा जरी नसली तरी ते आपल्याला काही ना काही देतात. फुलाची फकरी. आजचा जर समजा खर्च होत असेल तो न करता मंडळाचं आयोजन होते, आपल्याला तो खर्च देऊ शकतात. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की मोहनभाऊ बाळस्कर यांनी 1000 रुपये दिले. पण मोहनभाऊ बाळस्कर यांचा सत्कार झाल्यानंतर मी काही कमी नाही, मी बाळासाहेब हिंगणेकर यांचा भाऊ आहोत अशा वृत्तीचे काही लोक असतात. म्हणून मी बाळासाहेब हिंगणेकर यांचे भाऊ यांचा सत्कार यासाठी घेतो. ते म्हणत तुम्ही 5000 देतो, मॅडला यावर्षी देऊ नका, पुढच्या वर्षी द्या. आपण अपेक्षा कोणाकडून करत नाही. यासाठी मी विनंती करतो गुरंतराव पाटील, तसेच गेल्या 15 वर्षापासून प्रत्येकाला सांगतात की मी टाकळीचा सरपंच, टाकळीचा सरपंच, टाकळीचा सरपंच. पण त्यांना हे माहीत नसेल की तुम्ही सरपंच कधी बनता, जेव्हा तुम्हाला विचार नसताना लोक शिक्का मारतात. कोण मारतात? कोट्यापेक्षा ही बरी. त्या अशा परिस्थितीत ज्यांना गेल्या 10 वर्षापासून सरपंच केलं
असे सरपंच किशोर बोटाले आणि माजी सरपंच डबल उभा राहिला, चांगल्या मताने पडला, काहून की गाव सुधारायला गेला, लोकांना ते पटत नाही. असे गुणवंतराव गावंडे मी विनंती करतो की त्या सर्वांचा सत्कार कसा राजकीय लोक असले की त्या राजकीय लोकांचा सत्कार राजकीय लोकांच्या हस्तेच करायला लागतात. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती असते की सतीश पाटा जो ग्रामपंचायत आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, म्हणून ते असं पकडतात. अशा लोकांचा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपल्या सर्कलचे नाही पण त्यांना प्रसिद्धी हवी अशी नितेश गावंडे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर राहावं. आणि राजकीय जे लोक असतात, मोठे चातुर असतात, राजीव भाऊ राहिले मला माझा सामना जरी पाहत असले तरी कारण माझ्या इकडे आहेत. मी राजीव भाऊ तसेच सतीश पाळे साखरे यांना विनंती करतो की राजकीय लोकांनी राजकीय लोकांचा सत्कार करावा. म्हणजे आमच्या मंडळाच्या संचालकांनी यांचा सत्कार केला हा गुणदोष यांना लागला नाही. त्यासाठी मी विनंती करतो राजीव भाऊ आणि सतीश पाळे साखरे या सर्वांचे सत्कार करतील. आपल्याला पैशाची जरूरत नाही, अरे गप पैसे आहेत. गुणवंत पाटील गावंडे हो लपून जाईल तो सत्कार घेतील. घ्या या ना, या लवकर. हो भाऊ या, सतीश या, गुणवंत भाऊ या. बरोबर, 2 गुच्छे घ्या, 2 शाली घ्या. या सोबत घ्या. हा इथं सत्कार होत आहे. हा स्क्रीनवर दाखवला जात आहे. जुनं ग्राउंड सुद्धा आमचा स्क्रीनवर दाखवला होता. आता पहा मैदा हा सत्कार होत आहे. कॅमेरामॅन या इकडे. काय झालं काय? तारीख डिक्लेअर करून टाकली आणि सर्व आजी माझी कमिटी म्हणून मित्रत्व कामाला लावले. बाकीची जबाबदारी मी पाहतो आणि त्यांनी ते सक्सेस करून दाखवलं. मैदान क्रमांक 2 हनुमान क्रीडा मंडळ तेलखेड वर्सेस युवा फोर्स क्रीडा मंडळ नांदुरा. हा सामना मैदान क्रमांक 2 वर होणार आहे. दोन्ही संघ हजर राहतील. हा सामना जो आहे तो झाल्यावर 57 किलो वजन गटातील मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना चेतना परतवाडा विरुद्ध छत्रपती अमरावती. चेतना क्रीडा मंडळ परतवाडा विरुद्ध छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती. अतिशय चुरशीची लढत चालू आहे. अतिशय चुरशीची लढत चालू आहे आणि दोन्ही संघ अतिशय हॅलो. आपल्या या सामन्याला चांदूर बाजार अकॅडमीचे क्रीडाकारांकडे यांनी खूप असा भट्टर यांनी एक संकल्प इथे दिला. पुढच्या वर्षीची वर्गणी आतापासून त्यांनी जाहीर केली 5,000 रुपये रोज पुढच्या वर्षीची देणगी इथून देणार आहे. पंकजी भट्टर यांच्या मंडळातील धन्यवाद. सामने यावर्षीचे संपायचे आहेत आणि पुढच्या वर्षीच्या वर्गणी स्वतः इथे जाहीर होत आहे. मंडळाचं कौतुक ते करत आहे.
हा सामना चालू करा. हाव. लाईनमन, हात दाखवा लाईनमन दोन्ही. नाही ते चालू आहे सायलाची. हाव अमरावती मैदान क्रमांक 1 वर दोन टीम ना, 2.2. जो सामना चालू आहे हाव. वडोदरा विरुद्ध छत्रपती हाव जे आला ना. अतिशय बस ना, बस ना. सुरू आहे. कधी हा संघ आघाडीवर हाव. तर कधी तो संघ आघाडीवर अशी परिस्थिती आहे. गाडी आहे ना आमच्यापाशी. आणि सुंदर गाडी आहे ना आमच्यापाशी. गाडी आहे गाडी. हा? जे दानदाते आहेत मंडळाचे त्यांना एंट्री. तिथं 8 बाउन्सर मंडळासाठी जे क्रीडाप्रेमी बाउन्सर आहे ते तिथं एंट्री प्रवेश आतमध्ये कोणाला न सोडता. आणि मंडळाच्या सर्व समिती आहेत. भोजन समिती, निवास समिती, व्यवस्थापन समिती, टाटा समिती, अशा सर्व प्रकारचे समितीमध्ये काम करणारे मंडळी त्यांच्या प्रत्येकाच्याकडे डिजिटल लेस, डिजिटल कार्ड, प्रवेश पास अशी नियोजनबद्ध पद्धतीने होत असलेले सामने की जिथं ऑल इंडिया लेवलवर सुद्धा अशा नियोजनबद्ध कार्यक्रम नारायणपूर क्रीडा मंडळाने घेतलाय. कोणालाही वजन दिलं नाही. एक्स्ट्रा वजनमध्ये जे आहे 200 या होते 100 ग्रॅम 50 ग्रॅमच्या वजनात सुद्धा या नारायणपूर क्रीडा मंडळांनी कोणाला बक्ष केलं नाही. जो खोटा खेळला त्या टीमला डिस्क्वालिफाय केलं. वेळेचा बंधन पाळणाऱ्यांना सुद्धा हे केलं. अशा प्रकारचा आयोजकांचे गणेशभाऊ साखरे त्यांची टीम मार्गदर्शक जंगू वारसाकडे कचाकच भरलेला हा नागेशभाऊ भारत. अरे माहीत करा मीच आहे तो दुसरा माहीत करा तो आंबेडकर. गेल्या 10 वर्षापासून या मॅचेस बंद का होत्या याचा प्रमुख कारण होतं फक्त गणेश साखरेला विरोध. असाच विरोध नागेशभाऊ बारोतेला त्यांच्या गावातून होत आहे. म्हणून त्यांनी गाजलेला पट यावर्षी कॅन्सल केला. मी इथून ऐलान करतो येणाऱ्या काळात जो चिंचोलीचा पट आहे तो माऊली दांडे ठेवून त्याचं अध्यक्षपद मी नगेश बारोते याला देऊ आणि 51,000 रुपयाचा पहिलं पारितोषिक सुट्टी देतो. बाकी पट हा नगेश बारोते माऊली ठेवी यासाठी मी नगेश बारोतेला पुन्हा ते स्टेजवर बोलावतो. पूर्ण संचालक मंडळाला विनंती करतो की त्यांनी सर्व संचालक मंडळाला नारायणगुरु क्रीडा मंडळातर्फे आपण जे पुढच्या वर्षीचा पट ठेवणार आहोत त्याचं 51,000चं बक्षीस स्वर्गवासी भाजपाचे साखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी सर्व संचालक मंडळ नारायणगुरु यांना विनंती करतो की जगदीश पाटील तू संचालक असते येण्यावरती या मंचावर या. पूर्ण संचालक मंडळाला विनंती करतो. राजेश मोहोळ, अनिल नळे, फेरण, प्रशांत मोहोळ, प्रवीण नाट्य, विलास भटकर, संजय साखरे मंचावर या. गजानन गोगरे, गजानन नागलावे, सर्व संचालक मंडळावरती समितीवाले पण जे समिती आहेत ते पण वरती या. नारायणगुरु क्रीडा मंडळ द्या. पुढच्या या वर्षीचं शंकर गटाचं बक्षीस गणेशभाऊ साखरे यांनी 51,000 जाहीर केलेलं आहे. त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या.